आपण आज लास्ट टॉपिक चालू करतोय आपला. टॉपिकचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ओके, नेम ऑफ द टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्स. टॉपिक नंबर किती? 6 नंबर. लास्ट टॉपिक आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. हा जो टॉपिक आहे हा ओल्ड सिलेबसमध्ये वेव मोशन हा एक टॉपिक होता आणि स्टेशनरी वेव्ज हा एक लास्ट टॉपिक होता. तर अशा 2 टॉपिक्सला एकत्र करून आत्ता हा टॉपिक कोणता आहे? सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. ओल्ड सिलेबसमध्ये जर तुम्ही ओल्ड बुक बघितलं त्याच्यामध्ये वेव मोशन वेगळा आहे, स्टेशनरी वेव्ज वेगळा आहे. या दोघांना एकत्र करून एक कॉमन आता टॉपिक आहे तो म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. आणि हा टॉपिक आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. नीटच्या दृष्टीने सुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे. जसं आपण SHM बघतो ना ऑसिलेशन्स, तर तसाच सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याला थेरीला सुद्धा वेटेज जास्त आहे आणि MCQमध्ये सुद्धा वेटेज ह्याला जास्त असेल. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट आपण सगळ्यांनी वेव म्हणजे काय हे स्टडी केलेलं आहे. कशामध्ये? साऊंड टॉपिकमध्ये, बरोबर की नाही? 11th मध्ये आपल्याला साऊंड टॉपिक झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण वेव म्हणजे काय हे डिस्कस केलेलं होतं, बरोबर. वेवचे टाईप्स कोणते असतात ते डिस्कस केलेले होते इंट्रोडक्शनमध्ये. ते आठवतंय का बघा सगळ्यांना? त्यावेळेस तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं. एक स्टोन घेतला आपण आणि तो स्टोन जो आहे सपोज वॉटर आहे, रिव्हर वॉटर आहे, स्टेबल आहे ते, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्टोन फेकला तर काय होतं सांगा? की ज्या पॉईंटला तो स्टोन पडलेला आहे तिथं काय होणार आहे? तर तिथं जे पार्टिकल्स आहेत त्यांना एनर्जी मिळणार. पहिल्यांदा ते कसे होते? स्टेबल होते. जर स्टोन तुम्ही फेकला तर स्टोनकडे कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी आहे. ती कायनेटिक एनर्जी कुणाला मिळणार आहे? तर तिथं पाण्यामध्ये असणारे जे वॉटर पार्टिकल्स आहेत त्यांना ती एनर्जी मिळणार आहे, बरोबर. ती एनर्जी मिळाल्यानंतर ते जे पार्टिकल्स आहेत वॉटर पार्टिकल्स ते काय होतील? तर आहे त्या जागी व्हायब्रेट होणार आहेत, बरोबर. ऑसिलेट होणार आहेत, अप अँड डाऊन असे होणार आहेत. म्हणजेच ते काय होणार? आहे त्या जागी व्हायब्रेट होणार. ते जेव्हा रेस्टमध्ये असतात त्यावेळेस त्यांची जी पोझिशन आहे त्याला आपण काय म्हणतो? मीन पोझिशन. रेस्टमध्ये असताना जी पोझिशन आहे ती कोणती असेल? मीन पोझिशन असेल. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते ऑसिलेट होणार त्यावेळेस ते मीनपासून हायेस्ट पोझिशनला जातील. आणि ती हायेस्ट म्हणजे काय असते? हायर ॲम्प्लिट्यूड म्हणजे हायर डिस्प्लेसमेंट असते आणि ॲम्प्लिट्यूड किती असतं त्याचं? A असतं, बरोबर. म्हणजेच काय? तर ज्यावेळेस आपण स्टोन टाकला त्यावेळेस स्टोनची एनर्जी त्या पार्टिकलला मिळाली. पार्टिकल काय झाला? व्हायब्रेट झाला अबाउट इट्स मीन पोझिशन, बरोबर. त्यानंतर काय होतं? तर तो जो व्हायब्रेटिंग पार्टिकल आहे तो पार्टिकल स्वतःला जी एनर्जी मिळालेली आहे त्यातली थोडी एनर्जी नेबरिंग पार्टिकलला पास करतो, बरोबर. तो काय करणार आहे? स्वतः व्हायब्रेट होणार आणि आपल्याकडे असलेली जी एनर्जी आहे त्यातली थोडा पार्ट जो आहे तो कोणाला देणार? नेबरिंग पार्टिकलला देणार आहे, बरोबर. मग नेबरिंग पार्टिकल सुद्धा कसा होता? रेस्टमध्ये होता. तो पण काय होईल? मग ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल, बरोबर. त्यानंतर तो ऑसिलेट झाला की तो त्याच्या बाजूच्या पार्टिकलला एनर्जी देतो आणि मग अशा प्रकारे नेबरिंग पार्टिकलला प्रत्येक जण काय करतो? एनर्जी सप्लाय करतो. आणि त्यामुळे प्रत्येक पार्टिकल काय होतो? अबाउट इट्स मीन पोझिशन व्हायब्रेट व्हायला लागतो, बरोबर. आता इथे काय ट्रान्सफर झालं बघा? एका पार्टिकलनी दुसऱ्या पार्टिकलला एनर्जी ट्रान्सफर केली. काय ट्रान्सफर केली? एनर्जी ट्रान्सफर केली. इथं एनर्जी ट्रान्सफर झाली, मोमेंटम ट्रान्सफर झालं, पण मॅटर ट्रान्सफर केला जात नाही. मॅटर ट्रान्सफर होत नाही म्हणजे काय? तर पार्टिकल स्वतः पुढे पुढे जात नाही. पार्टिकल आहे तिथेच असतो, फक्त तो काय होतो? अप अँड डाऊन होतो. ओके, म्हणजे या प्रोपॅगेशनमध्ये काय झालं? तर फक्त काय ट्रान्सफर झालेली आहे? एनर्जी ट्रान्सफर झाली, मॅटर ट्रान्सफर झालेला नाही. मग हे जे प्रोपॅगेशन आहे याला आपण काय म्हणतो? वेव मोशन. कशाचं प्रोपॅगेशन आहे हे? एनर्जीचं प्रोपॅगेशन आहे.
एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे एनर्जी ट्रान्सफर होते, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे एनर्जी ट्रान्सफर होते आणि याला आपण काय म्हणतो तर वेव्ह मोशन असं म्हणतो, बरोबर. मग याच्यामध्ये आपण काय म्हणूयात की ज्यावेळेस स्टोन टाकला गेला त्यावेळेस तिथं काय क्रिएट झाला, डिस्टर्बन्स क्रिएट झाला. काय क्रिएट झाला, डिस्टर्बन्स क्रिएट झाला. म्हणजे तिथलं वॉटर स्टेबल होतं, त्याला तुम्ही डिस्टर्ब केलं, बरोबर. त्याच्यामुळं काय झाला, डिस्टर्बन्स क्रिएट झाला आणि हा डिस्टर्बन्स एनर्जीच्या फॉर्ममध्ये पुढे पास झाला, बरोबर. म्हणजेच काय, वेव्ह म्हणजे काय तर डिस्टर्बन्स आहे जो काय होतो एनर्जीच्या फॉर्ममध्ये एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे ट्रान्सफर केला जातो, त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह असं म्हणतो. कळालं सगळ्यांना काय सांगितलं. मग मेकॅनिकल वेव्ह जी आहे आणि नॉन मेकॅनिकल असे दोन वेव्हचे टाईप्स असतात, हे माहिती आहेत तुम्हाला आता. मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय तर ज्या वेव्हला मीडियम नेसेसरी आहे त्याला आपण काय म्हणणार, मेकॅनिकल वेव्ह. आणि ज्या वेव्हला मीडियम नेसेसरी नाही त्या वेव्हला तुम्ही काय म्हणणार आहात, नॉन मेकॅनिकल वेव्ह. आता मेकॅनिकल वेव्हमध्ये आत्ता जे एक्झाम्पल सांगितलं मी, वॉटरचं एक्झाम्पल, वॉटरमध्ये जी वेव्ह क्रिएट होते त्याचं एक्झाम्पल सांगितलं. इथं मीडियम कोणतं आहे, वॉटर हे मीडियम आहे. म्हणजे इथं कोणती वेव्ह क्रिएट झाली, मेकॅनिकल का नॉन मेकॅनिकल, मेकॅनिकल वेव्ह क्रिएट झाली, बरोबर. म्हणजे द वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपॅगेशन इज कॉल्ड ॲज द मेकॅनिकल वेव्ह. and the wave which does not require material medium for its propagation is called as the non-mechanical wave. नॉन-मेकॅनिकल वेव्हलाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं पण म्हटलं जातं, बरोबर. नॉन मेकॅनिकल वेव्हलाच काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. याच्यामध्ये मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल काय असेल सांगा मला. ज्याला मीडियम नेसेसरी, आत्ताच सांगितलं मी कोणत्या वेव्हज होत्या, वॉटर वेव्हज. वॉटर वेव्हज ज्या आहेत त्या कशा आहेत, मेकॅनिकल वेव्हज आहेत. सेकंड कोणत्या सांगू शकतो आपण अजून, साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह ही मेकॅनिकल वेव्ह आहे. त्यानंतर नॉन मेकॅनिकल वेव्ह कोणती असेल, लाईट वेव्हज. लाईट वेव्हज या कोणत्या असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. म्हणजेच कोणत्या असतात त्या, नॉन मेकॅनिकल वेव्हज. आणि म्हणूनच जर सनपासून इथे लाईट येते आपल्या इथे तर ती व्हॅक्यूममधून पास होते ना. सनपासून येणारी लाईट कशातून पास होते, व्हॅक्यूममधून. म्हणजे व्हॅक्यूम हे मीडियम नाही आहे ना, म्हणजे लाईटला मीडियमची गरज आहे का, नाही. विदाऊट मीडियम पण ती पास होऊ शकते. पण तिथे सनच्या इथे जो साऊंड प्रोड्यूस होतोय तो आपल्याला ऐकायला येतो का, नाही, कारण तो व्हॅक्यूममधून पास होत नाही, बरोबर. म्हणजे साऊंड ही आहे वेव्ह मेकॅनिकल. त्यानंतर लाईट वेव्ह कशी आहे, नॉन मेकॅनिकल. ओके. तर तुम्हाला आत्ता याच्यामध्ये डेफिनिशन जी गिवन आहे मेकॅनिकल वेव्हची ती अशी आहे बघा. डिस्टर्बन्स तुम्ही लिहून घेताय का नंतर, नोट्स घ्या नंतर माझ्या. ओके. आणि जर तुम्हाला वाटत असेल नोट करायचं तर तुमचं तुम्ही नोट करायचं, मी सांगत असते त्यावेळेस नोट करायचं, मी थांबणार नाही. हां, याच्यामध्ये मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय बघा तर डिस्टर्बन्स विच इज ट्रॅव्हलिंग थ्रू इलास्टिक मीडियम. डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू इलास्टिक मीडियम. हा डिस्टर्बन्स कशामुळे प्रोड्यूस झाला तर पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम, बरोबर. पार्टिकल्स जे आहेत मीडियमचे त्यांचे व्हायब्रेशन्स होतात. हे व्हायब्रेशन्स कसे असतात, पिरियॉडिक व्हायब्रेशन्स असतात. आणि हे व्हायब्रेशन्स जे आहेत याच्यामुळं काय प्रोड्यूस होतो, डिस्टर्बन्स प्रोड्यूस होतो. आणि हा डिस्टर्बन्स इलास्टिक मीडियममधनं पुढे ट्रॅव्हल होतो. आणि ही जी वेव्ह आहे याला म्हणायचं मेकॅनिकल वेव्ह. ओके. द वेव्ह इन विच डिस्टर्बन्स विच इज ट्रॅव्हलिंग थ्रू इलास्टिक मीडियम. आणि पुढे काय सांगितलं मी, डिस्टर्बन्स कुठून ट्रॅव्हल होतोय, इलास्टिक मीडियम. कशामुळे प्रोड्यूस झाला, ड्यू टू पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज कॉल्ड ॲज द मेकॅनिकल वेव्ह. इलास्टिक मीडियम. बघा साऊंड टॉपिकमध्ये तुम्हाला मी मीडियमच्या प्रॉपर्टीज सांगितलेल्या होत्या की जर वेव्ह मीडियममधून पास व्हायची असेल तर हे मीडियम जे आहे ते कसं असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अशी होती की मीडियम शुड बी इलास्टिक. म्हणजेच काय तर ज्यावेळेस वेव्ह त्या मीडियममधून पास होणार आहे त्यावेळेस त्याचे डायमेन्शन्स काय होणार आहेत, चेंज होणार आहेत, बरोबर. आणि वेव्ह पास होऊन गेल्यानंतर त्याचे डायमेन्शन्स परत ॲज इट इज होणार आहेत, बरोबर. असं मीडियम पाहिजे की ज्यानं वेव्हला स्वतःमधून पास होऊन दिलं पाहिजे. म्हणजेच काय तर डायमेन्शन्स चेंज होतील आणि परत ॲज इट इज होतील. म्हणजे मीडियम कसं आहे, इलास्टिक आहे. आलं लक्षात. म्हणजे ही प्रॉपर्टी आहे
की जर मेकॅनिकल वेव्ज या एखाद्या मीडियममधून पास होत असतील तर ते मीडियम कसं असलं पाहिजे. फर्स्ट काय सांगितलं मी, द मीडियम शुड बी इलास्टिक, मीडियम इलास्टिक पाहिजे. सेकंड एक प्रॉपर्टी असते की मीडियमनी त्या वेवच्या मोशनला केलेला अपोज जो आहे तो कसा पाहिजे, निग्लिजिबल पाहिजे. म्हणजे रेझिस्टन्स ऑफर्ड बाय द मीडियम टू द प्रोपॅगेशन ऑफ द वेव मस्ट बी निग्लिजिबल. अशा 2-3 प्रॉपर्टी आहेत बघा, त्या साऊंड टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी. हां, तुम्ही बघू शकता साऊंड टॉपिकमध्ये 11च्या. हां, काय सांगितलं मी आत्ता की मीडियम कसं पाहिजे आहे, इलास्टिक मीडियम पाहिजे. इलास्टिक मीडियममधून काय पास होतो, डिस्टर्बन्स पास होतो. डिस्टर्बन्स कशामुळे प्रोड्यूस होतो, पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स. ओके, या सगळ्याला एकत्र आणायचं आणि मेकॅनिकल वेव्हची डेफिनेशन तयार करायची. काय येईल सांगा, डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू इलास्टिक मीडियम ड्यू टू पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम, ओके, इज कॉल्ड ॲज द मेकॅनिकल वेव्ह. समजलं सगळ्यांना. आता मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल माहिती आहे. नॉन मेकॅनिकल म्हणजे काय, नॉन मेकॅनिकललाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय, द वेव्ह विच डू नॉट रिक्वायर एनी मीडियम फॉर इट्स प्रोपॅगेशन इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, ही झाली याची डेफिनिशन. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आता प्रोग्रेसिव्ह वेव्ज. मिस बाईकला सगळं दिसतंय ना बोर्ड, नाही दिसत. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ज. प्रोग्रेसिव्ह वेव्ज. आता आपल्याला मेकॅनिकल वेव्ज माहिती आहेत, नॉन मेकॅनिकल वेव्ज माहिती आहेत. ते आपल्याला साऊंडमध्ये झालेलं होतं. ओके, तर हा जो पॉईंट आहे हा आपल्यासाठी नवीन आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ज म्हणजे काय. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय बघा, द वेव्ह विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन विदाउट चेंज इन इट्स फॉर्म इज कॉल्ड ॲज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय सांगितलं, द वेव्ह विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन. गिव्हन डायरेक्शनमध्ये वेव्ह कंटिन्युअसली काय होते, ट्रॅव्हल होते. तिच्या फॉर्ममध्ये कोणताही चेंज होत नाही. विदाउट चेंज इन इट्स फॉर्म इज कॉल्ड ॲज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेस म्हणजे काय, प्रगती, पुढे 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 जायचं, बरोबर. मग तसं हिच्या नावातच आहे, प्रोग्रेस करायची म्हणजे काय, पुढे पुढे जायचं आहे, बॅकवर्ड परत यायचं नाही, कंटिन्युअसली एका डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे. अशा वेव्हला आपण काय म्हणणार, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तिचा फॉर्म चेंज होत नाही. म्हणजे बघा, सपोज आपण एक वेव्ह घेतली, साईन वेव्ह, तर याच फॉर्ममध्ये ती पुढे पास होते. तिचा फॉर्म चेंज होत नाही. फॉर्म चेंज होत नाही म्हणजे काय, वेव्हचे डिफरंट टाईप्स असतात ना, साईन वेव्ह असते, कोसाईन वेव्ह असते, ट्रँग्युलर वेव्ह असतात, स्क्वेअर वेव्ह असतात, अशा वेगवेगळ्या वेव्हज असतात, बरोबर की नाही. मग आता ही जी वेव्ह आहे ही याच फॉर्ममध्ये पुढे पास होते. असा शेप येतो का वेव्हला मध्येच, नाही. म्हणजे तिचा फॉर्म चेंज होतो का, नाही होत. अशा वेव्हला काय म्हणायचं, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, म्हणजे जी वेव्ह स्वतःचा फॉर्म चेंज न करता, कोणताही डिस्टर्बन्स न येता, कोणताही ऑब्स्टॅकल न येता मध्ये पुढे कंटिन्युअसली पास होते, त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, त्याची डेफिनिशन अशी दिली आहे तुम्हाला. आता नवीन आत्ता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ज्या डेफिनिशन्स आहेत त्या ॲज इट इज तुम्हाला बोर्ड एक्झामला लिहाव्या लागतात. डेफिनिशनमध्ये ओन लँग्वेज अलाउड नाही. ओके, डेफिनिशन जशी टेक्स्टबुकमध्ये आहे तशी ॲज इट इज असली पाहिजेत. म्हणजे डेफिनिशन स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहिली, मिनिंग करेक्ट आहे, तरी त्याला 0 मार्क मिळेल. आलं लक्षात. त्याच्यामुळे डेफिनिशन करताना बोर्ड एक्झामसाठी ॲज इट इज तुम्हाला त्या कराव्या लागतील. डेफिनिशन काय दिलेली आहे तुम्हाला बघा, अ वेव्ह इन व्हिच डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन मीडियम ट्रॅव्हल्स इन गिव्हन डायरेक्शन कंटिन्युअसली. आत्ता मी मिनिंग सांगितलेलं होतं. काय मिनिंग सांगितलेलं, की वेव्ह व्हिच ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन, बरोबर. आता इथं त्यांनी काय केलं, तर वेव्हचा अर्थ काय तो इथं सांगितला, बरोबर. वेव्ह म्हणजे काय असते, डिस्टर्बन्स.
द डिस्टर्बन्स विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन. ओके, विदाऊट एनी डिस्टर्बन्स म्हणजे मध्ये कोणताही डिस्टर्बन्स येत नाही, कोणतंही ऑब्स्ट्रक्शन येत नाही. ओके, विदाऊट एनी डिस्टर्बन्स और विदाऊट एनी ऑब्स्ट्रक्शन थ्रू मीडियम इज कॉल्ड ॲज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे कळलं का सगळ्यांना? काय सांगितलं प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे? मिनिंग काय त्याचं? की जी वेव्ह गिव्हन डायरेक्शनमध्ये कंटिन्युअसली ट्रॅव्हल करते तिला आपण काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तिची डेफिनिशन काय सांगितली? द डिस्टर्बन्स व्हिच प्रोड्यूस्ड इन मीडियम ट्रॅव्हल्स इन गिव्हन डायरेक्शन कंटिन्युअसली विदाऊट एनी डिस्टर्बन्स, विदाऊट एनी ऑब्स्ट्रक्शन, विदाऊट एनी डॅम्पिंग. डॅम्पिंग हा एक वर्ड त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. डॅम्प्ड ऑसिलेशन्स आपण बघितलेले आहेत, बरोबर आहेत का? डॅम्प्ड ऑसिलेशन, मग डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये डॅम्पिंगचा अर्थ आपल्याला माहिती आहे. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? ज्याचं ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत जातं आणि फायनली किती होतं? 0 होतं. त्या ऑसिलेशनला आपण काय म्हणतो? डॅम्प्ड ऑसिलेशन. म्हणजे ही वेव्ह ज्या वेळेस पुढे पास होते तेव्हा डॅम्प्ड ऑसिलेशन्स प्रोड्यूस होत नाहीत, म्हणजेच डॅम्पिंग प्रोड्यूस होत नाही, म्हणजेच ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत नाही. ॲम्प्लिट्यूड कसं राहतं? थ्रू आउट द मोशन ॲम्प्लिट्यूड कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. समजलं सगळ्यांना? प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? सांगा बरं डेफिनिशन. डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन मीडियम travels continuously in given direction without any obstruction, without any damping is called as the progressive wave. समजलं सगळ्यांना? आता नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की वेव्ह जेव्हा पास होते त्यावेळेस मीडियमचे सगळे पार्टिकल सेम टाईपमध्ये व्हायब्रेट होतात. म्हणजे प्रत्येकाच्या व्हायब्रेशनचा टाईप जो आहे तो कसा असतो? सेम असतो. ईच पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन सेम टाईप किंवा ईच पार्टिकल इज हॅविंग सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन्स. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी काय असणार आहे? ईच particle of medium have same type of vibrations. प्रत्येक पार्टिकलचे व्हायब्रेशनचा टाईप जो आहे तो कसा असणार आहे? सेम असणार आहे. त्यानंतर सेम टाईप म्हणजे काय? तर SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. कोणता सेम टाईप असतो इथे? तर SHM असतं. SHM म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? ऑसिलेशनमध्ये आपण SHM शिकलेलो आहोत ना. SHM म्हणजे काय? सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्यावेळेस प्रोड्यूस होते त्यावेळेस मीडियममधला प्रत्येक पार्टिकल हा कशामध्ये असतो? SHM मध्ये असतो. आणि प्रत्येकाचं काय आहे सांगितलं मी? सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन्स आहेत. ओके, त्यानंतर सेकंड, प्रत्येक पार्टिकल जो आहे त्याचं ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या 3 व्हॅल्यू सेम असतात. ईच पार्टिकल इज हॅविंग सेम ॲम्प्लिट्यूड, सेम टाईम पिरियड आणि सेम फ्रिक्वेन्सी. काय सांगितलं? काय काय सेम सांगितलं? बोला. सेम ॲम्प्लिट्यूड, त्यानंतर पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. प्रत्येक पार्टिकलचं ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या 3 व्हॅल्यू कशा असणार आहेत? सेम असणार आहेत. मग डिफरंट काय असेल? तर प्रत्येकाची फेज डिफरंट असणार आहे. ही झाली थर्ड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय? फेज ऑफ ईच पार्टिकल इज डिफरंट. फेज म्हणजे काय असते? तर स्टेट ऑफ व्हायब्रेशन किंवा स्टेट ऑफ ऑसिलेशन ही प्रत्येक पार्टिकलची काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. सेम काय असणार? ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. त्यांचे व्हायब्रेशनचा टाईपसुद्धा कसा असणार आहे? सेम असणार आहे. इथपर्यंत कळालं? सांगा बरं 3 प्रॉपर्टीज कोणत्या सांगितल्या? अजून आहेत बऱ्याच. ईच पार्टिकल हॅव सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन म्हणजेच कोणता टाईप आहे? सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच SHM. त्यानंतर सेकंड, ईच पार्टिकल इज हॅविंग सेम ॲम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. थर्ड, फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल.
पार्टिकल टू पार्टिकल फेज काय होईल, चेंज होईल. फेज म्हणजेच काय असते, स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल. ओके, इथपर्यंत समजलं. आता मला सांगा, इथं जर सिंपल हार्मोनिक मोशन असेल तर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये कोणत्या पॉईंटला मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन अशा 2 पोझिशन असतात. कोणत्या पॉईंटला व्हेलॉसिटी 0 असते आणि कुठे मॅक्झिमम असते? व्हेलॉसिटी मॅक्झिमम कुठे, मीनला, आणि मिनिमम कुठे, एक्स्ट्रीमला. ह्या 2 प्रॉपर्टी इथं सांगायच्या आहेत. बघा, नो पार्टिकल रिमेन ॲट रेस्ट permanently, it is at rest momentarily आणि at extreme position. ह्याचा अर्थ कळला का सांगा मला? ह्याचं मिनिंग कळलं का सगळ्यांना? काय लिहिलंय मी बोर्डवर? नो पार्टिकल रिमेन ॲट रेस्ट permanently, it is at rest momentarily, only at extreme position. हे कळलं अर्थ सगळ्यांना? वेव्हमध्ये कोणताही पार्टिकल हा परमनंटली रेस्टमध्ये राहत नाही. कारण यांचं मोशन हे कसलं आहे, सिंपल हार्मोनिक मोशन आहे. सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम असं मोशन होत असतं, बरोबर. म्हणजे कोणताही पार्टिकल हा रेस्टमध्ये कायमस्वरूपी राहणार नाही. कुठं गेल्यावर रेस्टमध्ये जाणार, एक्स्ट्रीमला गेल्यावर. कारण एक्स्ट्रीमला काही क्षणासाठी त्याची व्हेलॉसिटी किती झालेली असते, 0 झालेली असते, बरोबर की नाही? आपण हे बघितलंय की एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असते, 0 असते, आणि मीन पोझिशनला ती मॅक्झिमम असते, बरोबर. मग एक्स्ट्रीमला 0 आहे, पण ती खूप वेळासाठी 0 आहे का? नाही, काही क्षणांसाठी ती 0 असते. म्हणून इथे वर्ड यूज केलेला आहे मोमेंटरीली. कळतंय सगळ्यांना? काय सांगितल्याचा अर्थ कळला? बघा, कोणताही पार्टिकल हा खूप वेळासाठी किंवा परमनंटली रेस्टमध्ये राहत नाही. कोणत्याही पोझिशनला रेस्टमध्ये एकाच पोझिशनला येतो, तो म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला. तो पण काही क्षणांसाठी असतो, म्हणजे काही मोमेंटसाठी असतो. आणि म्हणून नो एनी पार्टिकल कम टू रेस्ट ॲट परमनंटली. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, इट इज ॲट रेस्ट मोमेंटरीली ओनली ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. मीनला तर तो रेस्टमध्ये जाऊ शकत नाही. कुठं असणार रेस्टमध्ये, एक्स्ट्रीमला, तो पण काही क्षणांसाठी. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्यानंतर याच्या पुढची प्रॉपर्टी आपल्याला सांगायची आहे. पार्टिकलची एनर्जी ही मॅक्झिमम असते. कधी असते, तर ज्यावेळेस पार्टिकल हा मीन पोझिशनला असतो, बरोबर की नाही? व्हेलॉसिटी काय असते सांगा मला? व्हेलॉसिटी मीनला काय असते, मॅक्झिमम असते, बरोबर. म्हणजे आपण असं इथे सांगू शकतो की पार्टिकल इज हॅव्हिंग मॅक्झिमम व्हेलॉसिटी व्हेन इट पासेस थ्रू मीन पोझिशन. समजलं? इथे काय सांगायचं आहे नेक्स्ट प्रॉपर्टी, पार्टिकल हॅज मॅक्झिमम velocity when it passes through mean position. ओके, इतक्या प्रॉपर्टी लक्षात आल्या सगळ्यांच्या? सांगा बरं आता न बघता. फर्स्ट प्रॉपर्टी काय? each particle is having same type of vibrations. which type of vibrations? SHM, simple harmonic motion. Second property, each particle is having same amplitude, period, frequency. Third property, phase changes from particle to particle. Third, next property, no particle is at rest permanently. It is at rest momentarily, only at extreme position. आणि next त्याच्या पुढची, particle is having maximum velocity at when it passes through mean position. ह्या प्रॉपर्टीज समजल्या सगळ्यांना? प्रॉपर्टीज विचारल्या जातात, याच्यावर 3 मार्काचा क्वेश्चन असतो. डिफाईन प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड राईट इट्स प्रॉपर्टीज. डिफाईनला 1 मार्क, प्रॉपर्टीज 2 मार्काच्या लिहायच्या असतात 4. कळालं सगळ्यांना? अशा प्रकारे याच्यावर 3 मार्काचा क्वेश्चन पडू शकतो प्रोग्रेसिव्ह वेव्हचा. त्यानंतर आणखीन प्रॉपर्टी आहेत पुढे, ह्या झाल्यात लक्षात राहिल्या सगळ्यांच्या? ओके, 5 प्रॉपर्टी इथे आता आपण बघितल्या.
नेक्स्ट प्रॉपर्टी सिक्स्थ, सिक्स्थ प्रॉपर्टी आहे लॉन्जिट्यूडनल वेव्स आणि ट्रान्सवर्स वेव्स बोथ आर प्रोग्रेसिव्ह वेव्स. प्रोग्रेसिव्ह वेव्ह कोणत्या आहेत? लॉन्जिट्यूडनल आणि ट्रान्सवर्स या दोन्ही वेव्स कसल्या वेव्स आहेत? प्रोग्रेसिव्ह वेव्स आहेत. ही झाली नेक्स्ट प्रॉपर्टी. त्यानंतर सेवन्थ प्रॉपर्टी आहे लॉन्जिट्यूडनल वेव्ह म्हणजे काय सांगायचं आणि ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय सांगायचं. माहिती आहे ना ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय? द वेव्ह इन विच व्हायब्रेशन्स आर, पुढे काय बघा, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्यूडनल वेव्ह. मला सांगा ट्रान्सवर्स वेव्हमध्ये व्हायब्रेशन्स कसे असतात? परपेंडिक्युलर का पॅरलल? अरे देवा, ट्रान्सवर्स वेव्हमध्ये व्हायब्रेशन्स प्रोपॅगेशनच्या डायरेक्शनला कसे असतात? परपेंडिक्युलर. आणि लॉन्जिट्यूडनल वेव्हमध्ये पार्टिकलचे व्हायब्रेशन्स हे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला कसे असतात? पॅरलल. त्या डेफिनिशन इथं सांगायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय आहे सांगा? ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय? द वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन द डायरेक्शन perpendicular to the direction of propagation of wave are called as the transverse waves. ट्रान्सवर्स वेव्हचं एक्झाम्पल सांगायचं आणि लॉन्जिट्यूडनल वेव्हचं एक्झाम्पल सांगायचं. काय ट्रान्सवर्स वेव्हचं एक्झाम्पल? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजेच लाईट वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह कोणती आहे? लाईट वेव्ह ही ट्रान्सवर्स वेव्ह आहे. आणि लॉन्जिट्यूडनल वेव्ह कोणती आहे? साऊंड वेव्ह. साऊंड कसली आहे? लॉन्जिट्यूडनल वेव्ह आहे. बरोबर. लॉन्जिट्यूडनल वेव्हमध्ये व्हायब्रेशन्स कसे असतात? पॅरलल. कुणाला पॅरलल? प्रोपॅगेशन ऑफ वेव्हच्या डायरेक्शनला पॅरलल असतात. आणि ट्रान्सवर्समध्ये कसे असतात? ते परपेंडिक्युलर असतात. ओके, सगळ्यांना समजलं? नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय लिहायच्या आहेत? या दोघांच्या डेफिनिशन्स लिहायच्या आहेत. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय आणि लॉन्जिट्यूडनल वेव्ह म्हणजे काय. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे लास्ट. याच्यामध्ये ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्यूडनल वेव्ह यांचं डिटेल स्टडी आपण साऊंडमध्ये केलेला होता. बरोबर. त्यांच्या प्रॉपर्टीज तिथे सांगितलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत दोघांच्या. तर त्याच्यामध्ये आठवतंय का बघा तुम्हाला? ट्रान्सवर्स वेव्ह ज्या असतात त्या सॉलिडमधनं पास होतात. लॉन्जिट्यूडनल वेव्हसुद्धा सॉलिडमधनं पास होतात. पण लॉन्जिट्यूडनल वेव्हज फ्लुईडमधून पास होऊ शकतात. ट्रान्सवर्स वेव्ह फ्लुईडमधून पास होऊ शकत नाहीत. काय सांगितलं मी आत्ता? ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्यूडनल वेव्स बोथ कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स बट ओनली लॉन्जिट्यूडनल वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू फ्लुइड्स. ही प्रॉपर्टी इथं लक्षात ठेवायची. काय सांगितलं? सॉलिडमध्ये कोण आहेत? सॉलिडमध्ये बोथ. आणि फ्लुइडमध्ये कोण ट्रॅव्हल होईल? ओनली लॉन्जिट्यूडनल. समजलं? ह्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. अवघड आहेत का लक्षात ठेवायला? नाहीत. 3 मार्काच्या क्वेश्चनची प्रिपरेशन झाली का इथे? झाली ना? सांगा बरं डेफिनिशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. न बघता सांगायची. द डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन इलास्टिक मीडियम. पुढं ट्रॅव्हलिंग कंटिन्युअसली इन गिव्हन डायरेक्शन विदाउट एनी डॅम्पिंग डिस्टर्बन्स ऑर ऑब्स्ट्रक्शन इज कॉल्ड ॲज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तिच्या किती प्रॉपर्टीज बघितल्या आपण? 8 प्रॉपर्टीज. मगासच्या 5 लक्षात असतील. इथल्या 3 कोणत्या कोणत्या आहेत? लॉन्जिट्यूडनल वेव्ह अँड ट्रान्सवर्स वेव्ह बोथ आर प्रोग्रेसिव्ह वेव्स. नेक्स्ट डेफिनिशन सांगायच्या. आणि लास्ट प्रॉपर्टी काय आहे? ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्यूडनल दोन्ही पण सॉलिडमधून पास होऊ शकतात. आणि लॉन्जिट्यूडनल वेव्स फक्त फ्लुइडमधून. म्हणजे फ्लुइडमधून फक्त लॉन्जिट्यूडनल वेव्ह जाऊ शकतात. ओके, ह्या ट्रान्सफर जाऊ शकत नाहीत. आलं लक्षात सगळ्यांच्या? इकडे लास्ट बेंच उभं राहा. ट्रान्सवर्स वेव्स म्हणजे काय सांगायचं? जरा लाईट लावर आहे. ट्रान्सवर्स वेव्स म्हणजे काय? हां, कुणाला? परपेंडिक्युलर कुणाला असतात?
इकडे सेकंड लास्ट बेंच. लॉन्जिट्यूडनल वेव्ह म्हणजे काय? लॉन्जिट्यूडनल वेव्ह काय असते? क्लासमध्ये बसल्यानंतर आपलं 100% लक्ष पुढं असलं पाहिजे, बरोबर? बसा खाली. आता आपण कोणते कोणते पॉईंट बघितले? मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय, त्यानंतर नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय, पुढे प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, आणि प्रोग्रेसिव्ह वेव्हचे टाईप्स बघितलेले आहेत, सॉरी प्रॉपर्टीज बघितलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता मी इथे जो पॉईंट सांगतेय इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, टेक्स्टबुक कुणाकडे असेल तर बघा, टेक्स्टबुकमध्ये हा पॉईंट इक्वेशन डायरेक्ट दिलेला आहे. हां, इक्वेशन डिराईव्ह केलेलं नाही. इक्वेशन तुम्हाला डायरेक्ट सांगितलं आहे आणि सांगितलं की हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे. ओके, पण ते इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. ते कसं आलं इक्वेशन हे बघायचं आहे. ओके, ह्याचं प्रूफ टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे माझं झाल्यानंतर तुम्ही ते नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं. प्रूफ तुम्हाला कोणीही एक्झाममध्ये विचारणार नाही आहे थेरीच्या, कारण ते टेक्स्टबुकमध्येच नाही आहे. टेक्स्टबुकच्या बाहेरचं एक्झामला काहीही येत नाही, बरोबर? हे प्रूफ तुम्हाला एक्झामला येणार नाही, पण आपल्याला कळालं पाहिजेत की हे कसं आलं, त्यासाठी आपल्याला ते नोट करून ठेवायचं आहे. ओके, समजलं सगळ्यांना मी काय सांगितलं? प्रूफ थेरीसाठी करायचं नाही, फक्त नोट करून ठेवायचं व्यवस्थित. बघा काय सांगितलं मी, इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघा, याच्यामध्ये हां, इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता इथे एक वेव्ह ड्रॉ केली आहे बघा मी. एक्स वाय प्लेन दिसतोय ना आपल्याला, एक्स वाय प्लेन. एक्सची व्हॅल्यू म्हणजे एक्स ॲक्सिस आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, तर पार्टिकलची पोझिशन, आणि वाय ॲक्सिस इथे काय रिप्रेझेंट करतो, पार्टिकलची डिस्प्लेसमेंट. हे लक्षात ठेवा. एक्स ॲक्सिस काय रिप्रेझेंट करेल, पोझिशन. वाय ॲक्सिस काय रिप्रेझेंट करतो, डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करतो. आता इथं ओ हा पॉईंट जो आहे ओरिजिन, त्याला कन्सिडर करायचं मीन पोझिशन. कोणती आहे ती, मीन पोझिशन. वर गेला पार्टिकल, ही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झाली. इथं काय असणार, ॲम्प्लिट्यूड असणार आहे +a. इथं काय असणार आहे खाली -a, म्हणजे +a -a या ॲम्प्लिट्यूडमध्ये तो काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. ओके, आता इथं काय होतं तर एनर्जी पुढे पुढे पास होते, पार्टिकल पुढे पास केला जात नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. वॉटरवर जर आपण एखादा ठोकळा टाकला, लाकडाचा ब्लॉक टाकला तर काय होतं सांगा, एनर्जी काय होते, पास होते, मॅटर ट्रान्सफर केला जात नाही. तो लाकडाचा ठोकळा अप अँड डाऊन होत राहतो आणि वेव्ह पुढे पास झालेली असते, बरोबर का? लाकडाचा ठोकळा घेतला किंवा एखादा स्टोन घेतला, तुम्ही टाकल्यानंतर स्टोन पाण्यात खाली जातो, बरोबर, पण त्याच्यामुळं जी एनर्जी प्रोड्यूस झालेली आहे ती पुढे पुढे पास होते आणि ती लांबपर्यंत आपल्याला वेव्ह दिसते, बरोबर. पण तो दगड जातो का पाण्यासोबत पुढे, नाही जात. म्हणजेच काय, मॅटर ट्रान्सफर होत नाही, काय ट्रान्सफर होतं, एनर्जी ट्रान्सफर होते. मग आता याच्यामध्ये ओ म्हणजे काय घ्यायचं आहे, मीन पोझिशन घ्यायची. डी हा पॉईंट जो आहे हा एक वेवलेंथ आपल्याला दाखवतो, बरोबर ना. हा डी जो पॉईंट आहे ओ टू डी हे जे डिस्टन्स आहे ते म्हणजे काय असणार, वेवलेंथ असणार लॅम्बडा. त्यानंतर ए हा इंटरमिजिएट कोणताही पॉईंट घेतलेला आहे मी, आणि त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती आहे तर एक्स एवढी आहे. आता मला सांगा, जर पार्टिकल त्याचं मोशन जर मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल तर आपण डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय घेतो, इफ पार्टिकल स्टार्ट मोशन फ्रॉम मीन पोझिशन, ऑसिलेशन टॉपिक, एक्स इज इक्वल टू काय असतं, ए साइन ओमेगा टी. आणि जर एक्स्ट्रीमपासून चालू झालं तर काय घेतो, ए कॉस ओमेगा टी. आणि जनरल फॉर्म्युला काय असतो, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा असा फॉर्म्युला असतो, बरोबर. इथे मी आता काय सांगितलं, पार्टिकलचं मोशन ओ पासून चालू झालंय,
म्हणजेच कुठून चालू झालं आहे, मेन पोझिशनपासून चालू झालं आहे. तर याच्यामध्ये इक्वेशन आता काय येईल सांगा मला, वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता इथं मी एक्स नाही घेतला, काय सिम्बॉल घेतलेला आहे, वाय, कारण इक्वेशन लिहिलंय कुणाचं, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, आणि इथं डिस्प्लेसमेंट कोण रिप्रेझेंट करतं, वाय ॲक्सिस. हे कळलं का सांगा पहिल्यांदा. इथं एक्स का नाही लिहिला हे समजलं. एक्स ॲक्सिस काय रिप्रेझेंट करतोय, पोझिशन. वाय ॲक्सिस काय रिप्रेझेंट करतो, डिस्प्लेसमेंट. आपण इक्वेशन कुणाचं लिहिलं आहे, डिस्प्लेसमेंटचं. मग वाय इज इक्वल टू काय आहे, ए साइन ओमेगा टी. ओके, सगळ्यांना हे कळलं इथपर्यंत. आता जर पार्टिकल हा ए या पोझिशनला आहे, कुठे आहे, ए पोझिशनला, तर हा कुठे चाललाय सांगा मला. हा एक्स ॲक्सिस आहे, पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे ना, बरोबर. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर पार्टिकल निघालाय. तर इथला हा जो ए पॉईंट आहे आणि इथला ओ पॉईंट यांची फेज सेम आहे का, नाही. ओची फेज वेगळी आहे, एची फेज वेगळी आहे, दोघांची फेज डिफरंट आहे. म्हणजेच काय, या दोन पॉईंटमध्ये काय आहे, फेज डिफरन्स आहे, बरोबर. दोघांच्यामध्ये काय आहे, फेज डिफरन्स आहे. मग जर पार्टिकल ए या पोझिशनला असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट कशी लिहिली जाईल, ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. काय फॉर्म्युला असेल, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. आता इक्वेशनमध्ये चेंज काय झाला, तर ब्रॅकेटमध्ये मी मायनस डेल्टा टाकलाय. तो डेल्टा म्हणजे काय, तर ए पॉईंटला असताना या दोघांच्यातला असणारा फेज डिफरन्स. बघा, पार्टिकल मीन पोझिशनला असेल, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ए साइन ओमेगा टी. पार्टिकल रीच कुठे झाला, ए पॉईंटला, बरोबर. किती डिस्टन्सवर आहे, एक्स या डिस्टन्सवर आहे, म्हणजे एक्स या पोझिशनला आहे. ओके, तर याच्यामध्ये मी इथं काय घेतला, ओमेगा टी मायनस डेल्टा घेतला. डेल्टा म्हणजे काय, तर मीन पोझिशन आणि ए यांच्यातला फेज डिफरन्स. आता आणखीन एक, इथं मध्ये साइन मायनस का घेतलं, ज्या वेळेस पार्टिकल हा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जातो त्यावेळेस मधलं साइन घ्यायचं मायनस. पार्टिकल ज्यावेळेस निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जातो त्यावेळेस मधलं साइन घ्यायचं प्लस. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. काही न्यूमरिकल्स म्हणजे MCQ काही असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं असतं. तुम्हाला मी तसलं एक्झाम्पल सांगते उद्या. काय करायचं असतं, डेटा गिव्हन आहे तुम्हाला आणि असं इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे वेव्ह कोणत्या डायरेक्शनमध्ये चालली आहे, कोणत्या ॲक्सिसवर चालली आहे हे सांगितलं जातं आणि इक्वेशन फॉर्म करायचं असतं त्याचं. नीटला विचारलेला तसा एक क्वेश्चन आहे. तर काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, बघा, डिस्प्लेसमेंट इथं कोणत्या ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर आहे, म्हणून इथं वाय घेतलेलं आहे. त्यानंतर डेल्टा म्हणजे काय आहे, फेज डिफरन्स आहे. अजून काय लक्षात ठेवायचं की मायनस साईन काय इंडिकेट करतं, पॉझिटिव्ह डायरेक्शन, आणि प्लस साईन इथं घेतलं तर काय इंडिकेट करतं, निगेटिव्ह डायरेक्शन. आलं लक्षात सगळ्यांच्या. जर मी इथं एक्स घेतलं असतं तर वेव्ह कोणत्या ॲक्सिसवर चालली, वाय ॲक्सिसवर, आणि जर मी इथे वाय घेतला तर वेव्ह कोणत्या ॲक्सिसवर चालली आहे, एक्स ॲक्सिसवर. हे सगळं लक्षात पाहिजे आपल्या. ओके, आता इथे इक्वेशन काय मिळालं आपल्याला, वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. आता सगळ्यांना आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे बघा, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. इंटरफेरन्स डिफ्रॅक्शनमध्ये हा फॉर्म्युला आहे. काय आहे, फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स इथे आपण घेतोय डेल्टा इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. पाथ डिफरन्स बघा, ओ आणि ए यांच्यातला पाथ डिफरन्स एक्स, म्हणजे इथे फॉर्म्युला काय आला डेल्टाचा, 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. तो फॉर्म्युला इथे टाकायचा. काय येईल सांगा मग, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. आता ओमेगा म्हणजे काय हे माहिती आहे आपल्याला. ओमेगा म्हणजे काय असते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. त्याचा फॉर्म्युला काय, 2 पाय अपॉन कॅपिटल टी. 2 पाय अपॉन कॅपिटल टी ते इथं टाकायचं. ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. असं इक्वेशन आपल्याला मिळालं. ओके, ह्यातून बाहेर काय निघेल सांगा इकडं, 2 पाय. मग इक्वेशन काय येईल, हे दिसतंय का इकडचं, दिसतंय ना. हां, वाय इज इक्वल टू बघा ए साइन 2 पाय ब्रॅकेटमध्ये काय राहिला, टी बाय टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. हे कळलं. दिस इज द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन काय आहे बघा, ए साइन 2 पाय
टी बाय टी मायनस एक्स बाय लॅमडा. आता याच्यापासून अजून मल्टिपल डेरिव्हेशन्स निघतात, ते कसे बघूया आपण. बघा हे एक इक्वेशन मिळालं टी बाय टी मायनस एक्स बाय लॅमडा. पुढं वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय ब्रॅकेटमध्ये हा 1/t म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. 1/T म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. मग फॉर्म्युला काय येणार, एन टी मायनस एक्स बाय लॅमडा. काय आला फॉर्म्युला, एन टी मायनस एक्स बाय लॅमडा. जर मी या इथं एन न डिव्हाइड केलं ब्रॅकेटमध्ये तर बाहेर काय करावं लागेल, मल्टिप्लाय. मग काय येईल, ए साईन 2 पाय एन ब्रॅकेटमध्ये टी मायनस एक्स अपॉन एन लॅमडा. दोन्ही टर्म्सला एन न डिव्हाइड केलं, हा एन कॅन्सल झाला, इथं एन लॅमडा आला. आता एन लॅमडा म्हणजे काय असतं, व्ही, बरोबर का, व्हेलॉसिटी. व्ही इक्वल टू काय असतं, एन लॅमडा. आता ए साईन 2 पाय एन टी मायनस एक्स बाय व्ही असा फॉर्म्युला मिळाला. ह्या 2 पाय एनच्या जागी आपण ओमेगा टाकू शकतो. मग ए साईन ओमेगा इंटू ब्रॅकेट टी मायनस एक्स बाय व्ही असं मिळेल, बरोबर. आता सपोज मी इथे ए साईन 2 पाय एन अपॉन लॅमडा केलं, बरोबर, एन अपॉन लॅमडा. तर इथं आतमध्ये काय करणार, लॅमडानं मल्टिप्लाय. मग काय येईल सांगा, एक मिनिट, एन बाय व्ही करा, एन बाय व्ही. तर इथं एन बाय व्ही केला तर इथे काय येणार, व्ही टी मायनस एक्स. आणि एन बाय व्ही म्हणजे परत काय, आता व्ही इक्वल टू काय असतं, एन लॅमडा. मग एन बाय व्ही केल्यावर काय येणार, 1 लॅमडा, बरोबर का. एन बाय व्ही म्हणजे 1 लॅमडा. इक्वेशन ए साईन 2 पाय अपॉन लॅमडा व्ही टी मायनस एक्स. असे हे मल्टिपल इक्वेशन्स हे कुणाचे आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन्स आहेत, बरोबर. काय इक्वेशन आहेत सांगा. पहिलं इक्वेशन ए साईन 2 पाय टी बाय टी मायनस एक्स बाय लॅमडा. सेकंड इक्वेशन एन टी मायनस एक्स बाय लॅमडा, एन टाकला इथे. त्यानंतर हा एन काढून टाकायचा, इथं काय करायचं, मल्टिप्लाय, इथं डिव्हाइड. म्हणजे काय आलं इक्वेशन, ए साईन 2 पाय एन टी मायनस एक्स बाय व्ही. ओके, इथं व्ही काढून टाकायचं आहे, व्ही टी मायनस एक्स आला पाहिजे, इथं डिव्हाइड करा. मग काय आलं, ए साईन 2 पाय अपॉन लॅमडा व्ही टी मायनस एक्स. ओके, हे मल्टिपल इक्वेशन सगळे कशाचे आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्हचे आहेत. तुम्हाला एम सी क्यूमध्ये जे इक्वेशन ज्या फॉर्ममध्ये दिलं असेल त्याच्याशी ते कम्पेअर करावं लागेल. ओके, ह्यापैकी कोणत्याही फॉर्ममधलं इक्वेशन तुम्हाला असणार आहे आणि त्याच्यावरून मग काय काय व्हॅल्यूज काढायच्या असतील तर तुम्हाला हे इक्वेशन त्या इक्वेशनसोबत काय करायचं, कम्पेअर करायचं आणि मग ते सॉल्व करायचं. आता जनरल फॉर्म्युला बघा, ए साईन 2 पाय टी बाय टी मायनस एक्स बाय लॅमडा. इथे एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे. काय फॉर्म्युला आहे, वाय इक्वल टू ए साईन 2 पाय टी बाय टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅमडा. तर हे जे आहे इक्वेशन हे आपण असं लिहू शकतो, ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स. ए साईन ब्रॅकेटमध्ये काय टाकलं मी, ओमेगा टी मायनस के एक्स. त्यातला ओमेगा म्हणजे काय, 2 पाय अपॉन कॅपिटल टी, आणि के म्हणजे काय, 2 पाय अपॉन लॅमडा. ऑसिलेशनचा MCQ सोडवताना हे असलं एक सांगितलेलं मी तुम्हाला, बरोबर का. काय आहे इक्वेशन, ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स. हे मेन इक्वेशन कुणाचं, प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या की हे मिळणार आणि काही चेंजेस केले की हे नंबर ऑफ इक्वेशन्स मिळणार. आलं लक्षात. मेन इक्वेशन काय लक्षात ठेवायचं, ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स. ओमेगा म्हणजे आहे 2 पाय अपॉन टी, के म्हणजे आहे 2 पाय अपॉन लॅमडा. सगळ्यांना समजलेलं आहे व्यवस्थित, कळालंय का. हां, प्रोग्रेसिव्ह वेव्हचं हे जे इक्वेशन आहे जसं मी आत्ता सांगितलं हे कोणीही तुम्हाला विचारणार नाही एक्झामला, पण हे नोट करून ठेवायचं आहे नोटबुकमध्ये.